जय शिवराय भावांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर तो मी करतो आहे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाने. मित्रांनो, आपण आता आलोय पालीला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. तर भावांनो, आपण आत्ता पोहोचलोय सुधागड पाली. रायगड, हा सुधागड पाली. अष्टविनायकपैकी एक गणपती, अष्टविनायकाचा 8वा गणपती मानला जाणारा श्री बल्लाळेश्वर, त्याचं आपण आता दर्शन घेणार आहोत आणि आपला समोरचा प्रवास आपण कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, पावसाचं वातावरण आणि त्यात असा कडक चहा, एकच नंबर. आमच्या ग्रुपमध्ये पण आहे एक जण चहाचा प्रेमी, पण त्यांनी ऐन वेळेस आम्हाला कल्टी दिली. पालीच्या गणपतीचं दर्शन झालंय, तर आता आपला प्रवास पुढचा सुरू. किल्ले रायगड. आणि वेळेमाडीची नंतर तामणी घाटमार्गे पुण्याला जाता येतं. हां, तामणी घाटमार्गे. तामणी घाटातच सगळे वॉटरफॉल आहेत ना. नाही, महाबळेश्वर थोडं पुढं राहिलं, तिकडं महाडच्या पुढे. हो, महाडच्या पुढे राहिलं. तर खूप जोराचा असा पाऊस आला होता, म्हणून आम्ही थोडंसं आश्रयाला इथं जरा थांबलो आहे. तर आता पाऊस तर उघडला आहे. आता बघू, पुढचा आपण प्रवास चालू करूया. खूप वेळ वाट बघितली, पण पाऊस काय थांबायचं नाव घ्यायचं, त्यामुळं वेळ न घालवता आपण पुढचा प्रवास चालू करूया. आणखीन आपण भरपूर लांब जायचं आहे.
मित्रांनो आपण पोचलो तर पाचाड बाईक पार्किंग स्थळाजवळ आपण आपली बाईक इथेच लावली आहे आणि इथून आपण बसद्वारे रायगड गडाच्या पायथ्याशी जाणार आहोत. कारण गर्दी असल्या कारणानं बाईक इकडे लांबच लाव. एस टी महामंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे. चला रायगड रायगड रायगड, चला रायगड. चला बसमध्ये आपल्याला बसायचं आहे आता. चला पुढे. हां मित्रांनो आपण आता पोचलो गडाच्या पायथ्याशी. समोर जो आपण पाहू शकता, समोर जो दिसतोय आहे तो आहे श्रीमान रायगड. आपल्याला नाणे दरवाजा मार्गे गड चढायचा आहे. आपण चाललोय नाणे दरवाजाकडे. काय करतो, काय करतोय, अरे काय करतोय तू? अंधार खूप झाला आहे, त्या कारणाने ना गड दिसेनासा झाला आहे. तरी पण ते बघा टकमक टोक दिसतंय आणि त्याच्या जवळ आहे बघा गडावरची लाईट. शिवराज्याभिषेक असल्या कारणाने गडाच्या वाटेला बघा कसं नॅचरल असं फुलांनी आरस तयार केली. मस्त वाटतंय, भारी वाटतंय, मस्त बघायला, छान. मित्र आपण पोचले सध्या नाणे दरवाजा. हा आपण बघू शकता, हा नाणे दरवाजा. राज्याभिषेकमुळे गर्दी जास्त असली जाण्याचा एक मार्ग आणि येण्याचा एक मार्ग. रात्र झाल्या कारणाने ना गडाचा बराचसा भाग आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर उद्या आपण बघू, उतरत्या वेळी दिसेल त्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. गडावर एंट्री केल्याच एक देवीचं मंदिर आहे, तिथं बघा आता तिचा नुकताच गोंधळ पार पडला आहे. आपल्याला थोडंसं उशीर झालं आहे, तरी पण आपण देवीचं दर्शन घेऊ आणि थोडंसं आता गड ऑलमोस्ट कम्प्लीटच झाला आहे. वरती आपण गडावर नंतर जाऊया. भावांनो, फायनली आपण पोहोचलोय गडावरती. हा बघा माहोल एकच नंबर. वा, सगळीकडे भगवच भगवत.
यासाठीच केला होता अट्टहास. पाहून हे दृश्य पाहून आहे ना, गडावर जे चढताना जी थकवा अजिबात पूर्ण असा नाहीसा झाला आहे. एकदम सुंदर असं दृश्य, एकदम स्वर्गच. पाहून हा आहे महादरवाजा आणि आपण जाता जाता सदरेवरती महाराजाचं दर्शन घ्यायला गर्दी खूप आहे, अफाट आहे. शिवभक्तांनी असा गड असा गजबजून गेला आहे. सगळीकडे भगवंच भगवं वादळ यालाच बोलतात. सर्वांना एकदा विनंती करतो, जरा घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम पुरंदर साहेब राजांना आवश्यक करण्यासाठी ताट घेऊन पुढे आल्या. राजे भुलते झाले आणि ही वेगळी वेळा तशी शिवाकाशीदांच्या मातोश्री बोलतात झाल्या. राजे त्या आईच्या डोळ्यात अशी होते. शिवराजे भुलते झाले, रडू नका आई. अरे राजा, मला माहिती आहे माझा शिवा गेला. भावांनो, रात्रीच्या वाजलेत 12 साडेबारा. तर उशीर जाम झाला आहे, थोडासा आराम करूयात. तोपर्यंत तुम्ही फटाकेबाजीचा आनंद घ्या. सकाळी भेटू. शुभरात्री. जय शिवराय.